नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण अतिशय मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे, येणाऱ्या बाप्पांसाठी खव्याचे मोदक बनवणार आहोत. हे मोदक अगदी झटपट आणि कमी वेळात बनतात. चला तर पटकन बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मी इथे मंद आचेवरती कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाली की त्यामध्ये मी 250 ग्रॅम खवा घेतला, तो बारीक करून घेतला आहे चांगला. आता आपण यामध्ये टाकून घेऊया. आता या खव्याला आपल्याला मंद आचेवरती साधारण 1.5 ते 2 मिनिटं मऊसूत होईपर्यंत सतत हलवत राहायचे. खव्याच्या अशा चांगल्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजे. इथे आपले 1.5 ते 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकता आपला खवा असा लुसलुशीत व्हायला लागलेला आहे. या स्टेपला आपल्याला आता पिठी साखर यामध्ये टाकून घ्यायची आहे. इथे मी पिठी साखर 5 चमचे घेतलेली आहे. वजनीप्रमाणे म्हणाल तर 70 ग्रॅम आहे. पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता. पिठी साखरच्या ऐवजी तुम्ही इथे साखरही ॲड करू शकता. तसं तर याला साखर जास्त वापरण्याची गरज नसते, कारण खवा ऑलरेडी थोडासा गोड असतो. पिठी साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत याला सतत हलवत राहायचे. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मला इथे 1 मिनिटभर लागलेला आहे. साखर विरघळल्यानंतर आपल्याला हे मिश्रण मंद आचेवरती सतत ढवळत राहायचं आणि कुठेपर्यंत परतायचं, कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. 1 ते 2 मिनिटांनंतर परतून झालं की आपण त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि बदामचे काप, काजूचे तुकडे, आणि हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. अजून एक अर्धा मिनिटभर याला परत परतून घेऊ. अर्धा मिनिटभर परतून झालं की तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण किती छान घट्ट तयार झालं. इथे आपलं मिश्रण झालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी हातामध्ये थोडंसं मिश्रण घेऊन गोळा बनवून बघायचा. जर गोळा बनला की समजून घ्यायचं आपलं मिश्रण रेडी झालं. आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे. आता हे मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता या मिश्रणला रूम टेम्परेचरवर 15 ते 20 मिनिटं थंड करून घ्यायचं. 15 ते 20 मिनिटांनंतर आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हे एकदम सुटसुटीत झालेलं आहे, अजिबात चिपकत नाही. असा भुगा होत असला की समजून घ्यायचं आपलं हे मिश्रण मोदक बनवण्यासाठी रेडी झालंय. तुम्हाला जर तुमचं मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये 1 ते 2 चमचे तुम्ही दूध घालून घेऊ शकता, जेणेकरून काय होईल तुमचं मिश्रण थोडं नरम होईल. हाताच्या सहाय्याने मी हे मिश्रण पूर्णपणे बारीक करून घेतलं. आता मी इथे मोदकचा साचा घेतला, त्याला छान तूप लावून घेतलं आणि मी इथे 2 नंबरचा साचा घेतलाय. तुम्ही हवं तर 1 नंबरचाही वापरू शकता. आता हे मिश्रण टोकापर्यंत छान दाबून भरून घ्यायचं दोन्ही साईडनी. मी दाखवते त्या पद्धतीने. दाबून भरल्यामुळे काय होतं, ज्या मोदकच्या आट्या असतात ना ते व्यवस्थित छान भरल्या जातात आणि मोदकला छान आकार येतो. हे बघा, व्यवस्थित असं दाबून भरायचंय. आता हा साचा उघडून बघूयात. तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा हा मोदक आपला इथे तयार झाला. तुम्ही बघू शकता त्याच्या कळ्या देखील खूप सुंदर उमटल्या आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत. इथे आपले सर्व मोदक बनवून तयार झाले. तुम्ही बघू शकता इथे आपले प्रत्येक मोदक किती सुंदर दिसत आहेत. मी तुम्हाला इथे एक मोदक तोडून पण दाखवते. तुम्ही इथे पाहू शकता अतिशय मऊसूद आणि तोंडात टाकताच विरघळणारे, अगदी पेड्यासारखे इथे मोदक आपले तयार झालेत. आपले गणपती बाप्पा लवकरच येणार आहे, म्हणून प्रसादासाठी तुम्ही हे मोदक घरी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. हे खव्याचे मोदक कमी वेळात आणि कमी साहित्यात अगदी झटपट बनतात. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये.